नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करतो आहोत चिकन दम बिर्याणी. तर त्यासाठी आता आपण 3 ते 4 कांदे लागणार आहेत, ते मी चिरून घेते. उभे स्लाइस करून चिरून घ्यायचे आणि ते आपण तळणार आहोत थोडे क्रिस्पी होईपर्यंत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेणार आहे, ती पण मी चिरून घेणार आहे बारीक अशी. त्यानंतर आता इथे कढईत मी तेल तापायला ठेवले आणि त्यामध्ये कांदा तळून घेते. छान क्रिस्पी होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे, थोडासा ब्राउनिश व्हायला हवा. त्यानंतर आता मी इथं चिकन मॅरिनेट करते. पहिल्यांदा मी इथं अर्धा किलो चिकन घेतलं आहे, छान धुवून घेतलं आहे दोनदा. आता त्याला मॅरिनेट करण्यासाठी आधी मी हळद घालते थोडीशी, त्यानंतर धनेपूड घालते थोडी, त्यानंतर 1 चमचा मीठ घालते, त्यानंतर चिकन मसाला घालते थोडा, त्यानंतर लाल तिखट आणि आले लसूण पेस्ट. आता दही घेतलं आहे मी 1 वाटी, ते घालून घेते. त्यानंतर 2 मिरच्या घेतल्यात मी उभ्या चिरून, त्याही घालून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. आणि आता हे छान मिक्स करून घेते आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवते. त्यानंतर आता मी तांदूळ घेतले अर्धा किलो. हा बासमती तांदूळ आहे, तो आता धुवून घेते छान 2 पाण्याने. आता इथं राईस मी शिजवायला एका मोठ्या पातेल्यात 2 ते 2.5 ग्लास मी पाणी ठेवले. त्यामध्ये मी खडा मसाला घालणार आहे आणि 1 लिंबू पिळून घेतलं त्यामध्ये आणि 2 मिरच्या घातल्या आणि भाताला लागेल इतकं मीठ घातले आणि 1 छोटा चमचा तेल घातलेलं आहे मी. आता ह्या पाण्याला छान उकळी येईपर्यंत मी झाकून ठेवणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालते आणि पुदिनाही घालते थोडा. आता याला छान उकळी येईपर्यंत ठेवणार आहे. पाणी गरम झालंय, तापलंय, तर त्यानंतर मी आता त्यामध्ये जो मी तांदूळ घेतला होता धुवून, त्याला मी 10 मिनिटं पाण्यात ठेवलं होतं भिजायला आणि ते मी आता घालून घेते तांदूळ त्यात. ओके, आता भात इथं छान शिजला आहे. 80% भात शिजून घ्यायचा, पूर्णपणे पण नाही शिजून घ्यायचा आपल्याला. आता मी तेल ठेवलं आहे पातेल्यात आणि हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते मी घालून घेते त्यात आणि छान परतून घेते. छान तेल सुटेपर्यंत चिकन परतून घ्यायचं आहे. मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे मॅरिनेट करताना, त्यामुळे परत पुन्हा घालायची गरज नाही आहे. आणि जो कांदा मी फ्राईड करून ठेवला होता तो थोडा घालून घेते आता त्यामध्ये. आणि त्यानंतर तांदूळ, म्हणजे जो भात आपण शिजवून ठेवला होता तो. आता मी इथं 2 प्रकारचे कलर घेतलेत, एक रेड घेतला आहे आणि एक ऑरेंज घेतला आहे. कलर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर नाही यूज केले तरी चालेल. आणि जो फ्राईड केलेला होता कांदा तो थोडासा घालते गार्निशिंगला. थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडासा पुदिना
आणि हे आता मी दम द्यायला 10 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवते त्यावर. आता इथं बिर्याणी छान रेडी आहे. एक 20 मिनटं मी वाफवून घेतली बिर्याणी. त्यानंतर आता मी सर्व करून घेतली आहे. छान अशी चिकन दम बिर्याणी रेडी आहे. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.